हाय गाईज, माझं नाव सौरश विजय इंगवले. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ड्रॉइंग आर्टिस्ट कसं बनायचं. तर सांगू, ड्रॉइंग आर्टिस्ट बनण्यासाठी पहिले तुम्हाला डिग्री करायला लागते ड्रॉइंगची, BFA बॅचलर इन फाईन आर्ट्स. ते करण्यासाठी तुम्हाला पहिले CET द्यायला लागते. CET दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन मिळून जातं, पण मार्क्स असे चांगले असले की तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून जातं. 150 मार्कचा पेपर असतो आणि त्यामध्ये जनरल नॉलेज, लाईफ स्केच, मेमरी आणि डिझाईन असे 4 पेपर असतात, 50-50 मार्क्स. तर त्या तुम्हाला मार्क पाडावे लागतात. त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास, चांगला प्रॅक्टिकल केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही डेली स्केच केलं पाहिजे. तर त्यामध्ये कॉलेज आहे, जास्तीत करून कॉलेज कमी आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी टॉप 5 कॉलेज सांगतो. पहिले जे हे मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये आपले चर्चगेटच्या तिथे आहे. मध्ये तुम्हाला फीस बी कमी असते आणि शिकवणं बी चांगलं मिळतं. तर सेकंडवाला आहे रचना संसद. पण रचना संसदची फी हाय आहे, पण तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे तर ते तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. थर्डवाला आहे विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट. ते विरारमध्ये आहे, पण विरारपासून पण ते लांब आहे. मी आता तिथे शिकत आहे. विरारपासून थोडंसं लांब आहे, पण तिथेही तुम्ही शिकू शकता. थर्डवाला आहे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान मुंबई. ते सायनमध्ये आहे. तिथे पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हे सगळे म्हणजे हे आता मी तुम्हाला कॉलेज सांगितलं आहे ते मुंबईचे कॉलेज आहे. मुंबई युनिव्हर्सिटी ही चांगली युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बी तुम्ही ट्राय करू शकता. पुण्यामध्ये एक कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ, ते पण चांगलं कॉलेज आहे. तर तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तयारी ही चांगली करावी लागेल. तुम्हाला स्केचेस काढायला लागेल, पेंटिंग करायला तुम्ही आलं, तुम्हाला लाईव्ह स्केच जमाय पाहिजे. त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे.